Hello students. In previous lecture we have discussed about NSAID drugs, that is non-steroidal anti-inflammatory drugs, its classification, mechanism of action, pharmacological action, uses, side effect, etc. Now starts with next subtopic of this chapter is anti-rheumatic drugs and anti-gout drugs. Anti-rheumatic drugs. So what is rheumatoid arthritis or rheumatism? Rheumatoid arthritis is an autoimmune disease, antibody generated against synovial membrane of joint, resulting in a joint inflammation and destruction of particular cartilage, leading to pain, swelling, stiffness and immobility. Rheumatoid arthritis is an autoimmune disease. Autoimmune disease means काय ह्याला म्हटलं जातं, ऑटो इम्युनिटी सिस्टीमवर अफेक्ट करणारा हा ड्रग आहे किंवा इम्युनिटी सिस्टीमवर काही परिणाम झाल्यानंतर त्याचा इफेक्ट जाणवतो. अँटीबॉडी जनरेटेड अगेन्स्ट सायनोवियल मेम्ब्रेन. सायनोवियल मेम्ब्रेन म्हणजे जेव्हा दोन बोन्स जॉईंट जिथे दोन बोन्सचा जॉईंट असतो, जिथे कार्टिलेज प्रेझेंट असतात, त्याच्या भोवती जी मेम्ब्रेन प्रेझेंट असते त्याला सायनोवियल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. अँटीबॉडी जनरेटेड अगेन्स्ट सायनोवियल मेम्ब्रेन ऑफ जॉईंट, रिझल्टिंग इन ए जॉईंट इन्फ्लामेशन and destruction of particular cartilage, leading to pain, swelling, stiffness and immobility. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता इथे हेल्दी जॉईंट आणि ज्या पेशंटला रुमॅटॉइड अर्थरायटिस झालेला असतो असा जॉईंट इथे दाखवला आहे तुम्हाला. मग या जो हेल्दी जॉईंट आहे तिथे दोन बोन्स जिथे जॉईंट झालेले आहेत तिथे कार्टिलेज प्रेझेंट आहे आणि त्याच्या भोवती सायनोवियल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. हे नॉर्मल स्ट्रक्चर आहे हेल्दी जॉईंटचं. मग जेव्हा रुमॅटॉइड अर्थरायटिस होतो त्यावेळी काय होतं बोनमध्ये, तर बोन इरोजन होतो. बोन इरोजन म्हणजे बोनचं घर्षण होऊन ठिसूळपणा येतो त्याला. तसेच ही जी सायनोवियल मेम्ब्रेन इथे दिलेली आहे ही सायनोवियल मेम्ब्रेन सूज येते त्याला किंवा त्याचं इन्फ्लामेशन प्रोड्यूस होतं. कशाला? कारण अँटीबॉडीज जनरेट होतात. सायनोवियल मेम्ब्रेनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज जनरेट झाल्यामुळे सायनोवियल मेम्ब्रेनचं काय होतं, इन्फ्लामेशन प्रोड्यूस होतं किंवा ती रेडनेस येतो त्याला किंवा स्वेलिंग प्रोड्यूस होतं. आणि कार्टिलेज इथे दाखवलेले आहे, त्या कार्टिलेजमध्ये डिस्ट्रक्शन होतं, कार्टिलेज ब्रेक होतात आणि ही जी जॉईंट स्पेस आहे ती रिड्यूस होते. हे काय आहे, रुमॅटॉइड अर्थरायटिसचा जो स्ट्रक्चर आहे बोनचं ते तुम्हाला दिलेलं आहे. सो रुमॅटिझम मीन्स और रुमॅटॉइड अर्थरायटिस इज an autoimmune disease in which antibody generated against synovial membrane of joint, resulting in a joint inflammation and destruction of particular cartilage, leading to pain, swelling, stiffness and immobility. So what is anti-rheumatic drugs? Drugs which are used in treatment of rheumatism are called as anti-rheumatic drugs. नेक्स्ट क्लासिफिकेशन. अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स म्हणजे जे NSAID ड्रग्स आहेत, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, जे इन्फ्लामेशनला प्रिव्हेंट करतात. एक्झाम्पल डायक्लोफेनॅक, निमेसुलाइड, पिरॉक्सिकॅम. नेक्स्ट इम्युनोमॉड्युलेटरी ड्रग्स जे इम्युन सिस्टीमला मॉड्युलेट करतात, म्हणजे जी प्रतिकारशक्ती आहे त्याच्यावर अफेक्ट करतात. मिथोट्रिक्झेट, सल्फासॅलाझिन. कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे स्टेरॉइड इन नेचर असतात. प्रेडनिझोलोन,
Next, anti-gout drugs. So what is gout? Gout is the inflammation of joints occurring due to deposition of uric acid crystals in joint cavity. डिपॉझिशन ऑफ युरिक ॲसिड क्रिस्टल इन जॉईंट कॅव्हिटी. युरिक ॲसिड म्हणजे काय? हा टॉक्सिक प्रोडक्ट आहे. प्युरिन मेटाबॉलिझमचा हा टॉक्सिक प्रोडक्ट आहे युरिक ॲसिड. तो जेव्हा ब्लडमध्ये त्याची लेवल इन्क्रीज झालेली असते तेव्हा जे एक्सेस युरिक ॲसिड आहे ते जॉईंट कॅव्हिटीमध्ये किंवा काही ऑर्गन्समध्ये डिपॉझिट होतं. जॉईंट कॅव्हिटीमध्ये ते डिपॉझिट झाल्यामुळे युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स डिपॉझिट झाल्यामुळे जॉईंटचं इन्फ्लामेशन प्रोड्यूस होतं आणि त्या इन्फ्लामेशनमुळे गाऊट होतो. गाऊट इज द इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स ऑकरिंग ड्यू टू डिपॉझिशन ऑफ युरिक ॲसिड क्रिस्टल्स इन जॉईंट कॅव्हिटी. युरिक ॲसिड म्हणजे काय? तो काय आहे? ब्रेकडाऊन प्रोडक्ट आहे. प्युरिन मेटाबॉलिझम. प्युरिनचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर युरिक ॲसिड बनतो. हा टॉक्सिक प्रोडक्ट आहे. हा युरिनमार्फत एक्सक्रीट नॉर्मली होत असतो. पण जेव्हा युरिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन किंवा लेव्हल ही इन्क्रीज झालेली असते तेव्हा जे एक्सेस युरिक ॲसिड आहे ते बॉडी कॅव्हिटीमध्ये किंवा जॉईंटमध्ये डिपॉझिट होतं. When blood level of uric acid is increased, excess of uric acid is deposited in joints cavity, kidney, subcutaneous tissue. This uric acid injures synovial membrane which causes inflammation of joints. When blood level of uric acid increases, excess of uric acid is deposited in जॉईंट्स, कॅव्हिटीज, किडनीज, सबक्युटेनियस टिश्यू. कॅव्हिटीजमध्ये किंवा जॉईंट्समध्ये एक्सेस युरिक ॲसिड हे डिपॉझिट होतं आणि त्याच्यामुळे सायनोवियल मेम्ब्रेन आहे. सायनोवियल मेम्ब्रेन मगाशी तुम्ही फोटोमध्ये पाहिले आहे. जेव्हा दोन बोन्स जॉईंट होतात तिथे कार्टिलेज प्रेझेंट असतात आणि त्या कार्टिलेजच्या भोवती मेम्ब्रेन असते ती सायनोवियल मेम्ब्रेन आणि त्याच्यामध्ये सायनोवियल फ्लुइड असतं. ते काय करतं? दोन बोन्सच्या घर्षण किंवा फ्रिक्शन होण्यापासून प्रिव्हेंट करतं किंवा ते दोन बोन्सना ल्युब्रिकेटिंग ॲक्शन प्रोड्यूस करतं. दोन जॉईंट्सच्या मध्ये जे फ्लुइड असतं त्याला म्हटलं जातं सायनोवियल फ्लुइड आणि त्याच्या आजूबाजूला जी मेम्ब्रेन असते प्रेझेंट ती सायनोवियल मेम्ब्रेन. मग हे जे युरिक ॲसिड डिपॉझिट होतं ते सायनोवियल मेम्ब्रेनला काय करतं? इंज्युअर करतं आणि ते क्रिस्टल्स सायनोवियल मेम्ब्रेनना इंज्युअर केल्यामुळे सायनोवियल मेम्ब्रेनना स्वेलिंग प्रोड्यूस होतं किंवा इन्फ्लामेशन प्रोड्यूस होतं. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ अँटी गाऊट ड्रग्स. फर्स्ट फॉर ॲक्यूट गाऊट, सेकंड इज फॉर क्रोनिक गाऊट. ॲक्यूट गाऊट मीन्स व्हॉट? म्हणजे जी तात्पुरत्या स्वरूपाचं असतं, कमी कालावधीसाठी आणि कमी प्रमाणात, ज्याची सेव्हिअरिटी ही कमी असते. फॉर ॲक्यूट गाऊट NSAIDs दॅट इज नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स. एक्झाम्पल डायक्लोफेनॅक, इंडोमिथासिन. हे काय करतात? पेन किलर म्हणून ॲक्ट होतात. ते काय करतात? इट रिलीव्स पेन ऑर इट प्रिव्हेंट पेन. अल्कॅलॉइड्स, कॉल्चिसिन हा प्लांटपासून कॉल्चिकम प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो. कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे स्टेरॉइड असतात. प्रेडनिझोलोन. मग हे काय कसे ॲक्ट होतात? तर ते पेन किलर म्हणून ॲक्ट होतात. म्हणजेच ते NSAID ड्रग्स किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे पेन करतात, पेनला रिलीव्ह करतात किंवा प्रिव्हेंट करतात. नेक्स्ट इज फॉर क्रोनिक गाऊट. क्रोनिक गाऊट म्हणजे काय? तर जे ड्रग्स क्रोनिक गाऊटमध्ये त्या डिसीजची सेव्हिअरिटी ही जास्त असते किंवा तो तात्पुरत्या स्वरूपाचा नसतो. त्याचा जो काय म्हणू आपण त्याला, क्रोनिक गाऊटमध्ये त्याची सेव्हिअरिटी जास्त असते. म्हणजे तो डिसीज हा गंभीर स्वरूपाचा असू शकतो. युरिकोज, त्याच्यामध्ये फर्स्ट युरिकोज्युरिक ड्रग्स और युरिक ॲसिड सिंथेसिस इनिबिटर असे दोन टाईप्स आहेत. युरिकोज्युरिक ड्रग्स प्रोबेन्सिड
sulfenpyrazone are the example of uricosuric drugs. Uric acid synthesis inhibitor. यूरिक ॲसिड सिंथेसिस इनिबिटर काय करतात, जे प्युरिनचं मेटाबॉलिझम होऊन युरिक ॲसिड सिंथेसिस होत असतं त्या सिंथेसिसला इनिबिट करणारे ड्रग्स. युरिक ॲसिड सिंथेसिस इनिबिटर. ॲलोप्युरिनॉल, फेबुक्झोस्टॅट आर द एक्झाम्पल ऑफ युरिक ॲसिड सिंथेसिस इनिबिटर्स. नेक्स्ट डोस. अँटीगाउट ड्रग्सचा डोस दिला आहे. प्रोबेन्सिड हा 250 mg ओरली दिला जातो इन द फॉर्म ऑफ टॅबलेट और कॅप्सूल. सल्फिनपायराझोन 100 to 200 mg ओरली. ॲलोप्युरिनॉल 100 mg पर डे ओरली. कॉल्चिसिन 0.5 to 0.6 mg orally. So this is the dose of anti-gout drug. In next lecture we have to study about anti-Parkinson's drug. Thank you.